Hello, voice is audible. Yes, sir. Yes, Okay. Whether you have solved yesterday's example, yes, sir. what Yes, sir. what homework I have given to you, whether you have solved. Yes, sir. So tell me what answer you are getting now. Just tell me, anybody tell me. It doesn't mean that someone can. ज्यांनी सॉल्व केले त्यांनी कुणी पण एकाने आन्सर काय ते सांगा. Minus 0.7692. Okay. Whatever the answer we have got in the morning, okay, yesterday's lecture, exactly opposite answer you are got, means only minus answer you are getting, correct? Yes, sir. Means in the morning lecture we got the answer of plus 0.7692, okay, like that. And now you are getting the minus answer. Is it true? No? Yes. Yes, sir. Yes, Now, sir. what is its indication whether you are wrong? What you want to comment is that on this particular whether you are सर wrong? आय निगेटिव्ह नसतं ना, मग Yeah. ते थोडी ना आपण निगेटिव्ह घेऊ शकतो. पॉझिटिव्हच येतं 0.76. बरोबर आहे. Okay, I will tell you what is the your answer is absolutely not wrong. Okay, your answer is correct, but what is wrong? Whatever the direction of current you have assumed, that is wrong. Okay, everybody got it? हे तुमचा आन्सर चुकलेलं नाही. आले का लक्षात सगळ्यांना? म्हणजे मला तुम्हाला तेच सांगायचं आहे, मला तुम्हाला तेच काय करायचं आहे, इंटरप्रिट करायचं आहे की जरी आता पहिल्यांदा आपण कशी डायरेक्शन अज्युम केली होती, आपला करंट कुठून कुठं जात होता, 2 ओहम कडून 3 ओहम देन 8 ओहम टू दी 10 व्होल्ट व्होल्टेज सोर्स. ओके, त्यावेळेस आपला आन्सर काय होतं, whether we have got to the clockwise or whether we go to anti-clockwise, our answer is positive. Correct? But when we choose the different direction, that is from 10 volt to 8 ohm to 3 ohm to 2 ohm, then we are getting minus answer. But current should be a never negative. Okay, लक्षात घ्या. बट ह्याचा अर्थ असा नाही की काय म्हणतो त्याला, कधीच हे तसं लक्षात नाही ठेवायचं. काय, करंट जरी तुमची व्हॅल्यू निगेटिव्ह आले असले तर त्याचं मिनिंग काय, तुम्ही जी डायरेक्शन अज्युम केली होती ती डायरेक्शन काय फक्त चुकलेली आहे. तुमचा आन्सर चुकलेला आहे का? नाही. म्हणजे ज्यावेळेस एक्झाम मध्ये असं येईल त्यावेळेस तुम्ही काय करणार आहात, जरी जे आणि एक्झाम मध्ये शक्यतो तुम्हाला मायनस आन्सर कोणीही देणार नाही, किंवा त्या जे काही 4 हे असतील, काय म्हणतो त्याला, जे 4 पर्याय असतील त्यात शक्यतो कधी मायनस आन्सर नसणार आहे. बरोबर आहे. पण एक तुम्हाला माहिती असावं म्हणून सांगतो, तुम्ही जरी डायरेक्शन तशी अज्युम केली किंवा अशी अज्युम केली तर काय होणार आहे, फक्त तुमचा आन्सर जे काय ते मायनस मध्ये येणार आहे. ओके, म्हणजे तुम्ही असं त्यावेळेस असं आपण स्वतः कन्फ्युजन मध्ये जायचं नाही, किंवा त्यावेळेस आपण असं घाबरून जायचं नाही की माझा आन्सर चुकलेला आहे. करेक्ट. ज्यावेळेस आपला ट्रॅडिशनल एक्झामचा पेपर असायचा त्यावेळेस जर सपोज तुमचं मायनस आन्सर आलं असेल तर मी मुलांना फक्त काय लिहायला सांगायचो, ते मायनस आन्सर ऍज इट इज लिहायला सांगायचो. फक्त ब्रॅकेट मध्ये काय लिहायचं, दी डायरेक्शन ऑफ अ करंट इज रिव्हर्स. म्हणजे जी काय आपण अज्युम केलेली आहे ती डायरेक्शन नाहीये तर ती कुठली आहे, दुसऱ्या डायरेक्शननी करंट फ्लो होतोय. म्हणजे आपण अज्युम काय केलं होतं, 10 ओहम 8 ओहम 3 ओहम 2 ओहम, बरोबर आहे का? तसं जर करंट फ्लो झाला तर तुमचा आन्सर काय आलाय, निगेटिव्ह आहे. पण ऍक्च्युअली करंट कसा फ्लो होतोय, 10 2 3 8 अँड अगेन गोज बॅक टू दी सोर्स. सगळ्यांना आले लक्षात? येस सर. आन्सर तुमचं चुकलेलं नाही, फक्त तुमचं काय चुकलेलं आहे, युअर डायरेक्शन ऑफ अझम्पशन ऑफ द करंट. करंट कुठल्या डायरेक्शननी फ्लो होतोय हे जे काय तुम्ही अझम्पशन केलं होतं ते फक्त तिथे काय झालेलं आहे, तुमचं चुकलेलं आहे. कळलेलं आहे का सगळ्यांना? त्यामुळे असं लगेच भीती वाटून घ्यायची नाही एक्झाम मध्ये चुकलं वगैरे तर, की बाबा माझा आन्सर निगेटिव्हच आले, आता काय करायचं. इट शुड नॉट बी लाईक दॅट. एव्हरीबडी गॉट दॅट वन? हा पॉईंट सगळ्यांना क्लिअर झालाय का, एकदा सांगा. येस सर. येस सर. येस सर. म्हणजे थोडक्यात आता तुम्हाला बऱ्यापैकी लोकांना मला फक्त हे इंटरप्रिट करायचं होतं, हे सांगायचं होतं की करंटची डायरेक्शन जर चुकीची तुम्ही अज्युम केली तर फक्त काय होणार आहे, तुमचा आन्सर चुकणार आहे. पण त्याची पर्टिक्युलर व्हॅल्यू चुकतीये का, म्हणजे आपली व्हॅल्यू काय येत होती, 0.72 काय 76928 होती, बरोबर आहे. तीच व्हॅल्यू येते.
व्हॅल्यू करंटची दुसरी येत नाही, फक्त काय होतंय साइन चेंज होते. आले का सगळ्यांना लक्षात? ओके, एव्हरीबडी गॉट इट? Yes, sir. नाउ कॅन वी प्रोसीड फर्दर फॉर द नेक्स्ट एक्झाम्पल? सर हा येस. सर एक डाऊट होता कालचाच. हा सर आपण जेव्हा आपल्याला पॉझिटिव्ह टू निगेटिव्ह जायचंय तेव्हा आपण म्हणजे हे रेजिस्टन्स 2 रेजिस्टन्स मग 3 रेजिस्टन्स मग 8 रेजिस्टन्स असंच करून जावं लागेल ना. आपण तिथल्या तिथं कसं पॉझिटिव्ह टू निगेटिव्ह म्हणजे शॉर्ट मध्ये कसं येऊ शकतो? आपल्याला पूर्ण सर्किट पूर्ण कम्प्लीट करून जावंच लागेल ना. कुठे कुठे शॉर्ट मध्ये येऊ शकतो? आय एम नॉट गेटिंग. सर काल मी विचारलेलं तर तुम्ही म्हणलं होतं की आपण निगेटिव्ह टू पॉझिटिव्ह जायचं असेल तर आपण जे निगेटिव्ह आहे तिथून आपण पॉझिटिव्ह कडे जाऊन मग आपण बाकीचे रेजिस्टन्स कन्सिडर करणार. हा मग कालचं जे एक्झाम्पल सांगितलं होतं तुम्हाला इथूनच स्टार्ट करायला सांगितलं होतं ना, 10 व्होल्ट व्होल्टेज सोर्स पासून. नाही सर आपण निगेटिव्ह टू पॉझिटिव्ह घेतलंय. निगेटिव्ह टू दी पॉझिटिव्ह. आय एम नॉट गेटिंग व्हॉट यू वॉन्ट टू से. क्लॉकवाइज सर, क्लॉकवाइज क्लॉकवाइज डायरेक्शन. क्लॉकवाईज डायरेक्शन क्लॉकवाईज घेतलीये. कुठली? काल जे मी तुम्हाला होमवर्क सांगितलं होतं ते का? फर्स्ट वन एक्झाम्पल सगळ्यात पहिलं. हा पहिलं आपण काय केलं होतं? व्हॉट वी डिड फर्स्ट? पहिलं आपण घेतलं निगेटिव्ह टू पॉझिटिव्ह. हा बरोबर आहे की मग. जेव्हा आपण निगेटिव्ह टू पॉझिटिव्ह जातो तेव्हा आपण पूर्ण सर्किट कम्प्लीट करून जायला पाहिजे, म्हणजे आपण अँटी क्लॉकवाईज जायला पाहिजे. निगेटिव्ह टू पॉझिटिव्ह म्हणजे तुमचं म्हणणं असं आहे का? जस्ट मिनिट, मी अनोटोनेट चालू करतो, एकच मिनिट. तुमचं म्हणणं आपण काल इथून इथं स्टार्ट केलं तर बरोबर आहे, इकडून इकडे गेलतो करेक्ट सर्किट ट्रेसिंगला कुठल्या अँटी क्लॉकवाईज असं गेलतो बरोबर आहे. हे अँटी क्लॉकवाईज, सॉरी दिस इज दी क्लॉकवाईज, हे असं अँटी क्लॉकवाईज बरोबर आहे. हा मग आपण स्टार्ट कुठून केलं? ह्या पॉझिटिव्ह पासून निगेटिव्ह बरोबर आहे. हे कळले का? स्टार्ट निगेटिव्ह टू पॉझिटिव्ह म्हणजे निगेटिव्ह टू दी Negative to पॉझिटिव्ह. अरे लक्षात घ्या, ज्यावेळेस हा 2 मिनिटं तुम्ही जस्ट लिसन whenever you are tracing the loop in anti clockwise direction, बरोबर आहे, ह्या डायरेक्शनला तुम्ही लूप ट्रेस करताय करेक्ट आहे, बरोबर आहे का सगळ्यांचं? एव्हरीबडी गॉट इट? आवाज येते का माझा सगळ्यांना? हा आता मी इरेज करतोय सगळं पहिल्यांदा. हा आता बघा मी लूप कशी ट्रेस करतोय, कुठून कुठं लूप ट्रेस करतोय? अँटी क्लॉकवाईज. दिस इज दी अँटी क्लॉकवाईज बरोबर आहे करेक्ट. हा आता मी पहिल्यांदा ह्या व्होल्टेज सोर्स पासून चालू केलं. कशाला? केव्हीएल अप्लाय करायला, सोर्स काय म्हणतो त्याला, किरचॉफ्स व्होल्टेज लॉचे साइन कन्व्हेन्शन अप्लाय करायला करेक्ट. हे तर क्लिअर आहे का सगळ्यांना? बरोबर आहे. आपला करंटची डायरेक्शन आपण काय अज्युम केली होती? अशी अज्युम केली होती बरोबर आहे का? येस. ओके, ही आपली करंटची डायरेक्शन होती करेक्ट. हे तर कळलंय सगळ्यांना? ओके नाव आता ज्यावेळेस मी इथं हे सोर्स करंटचं हे अज्युम करतोय, काय म्हणतो, ह्या सोर्स करंट साठी मी केव्हीएल अप्लाय करतोय, त्याच्यासाठी साइन कन्व्हेन्शन अप्लाय करतोय बरोबर आहे का? करेक्ट आहे का? पॉझिटिव्ह टू निगेटिव्ह काय आहे? हे पॉझिटिव्ह टू निगेटिव्ह काय आहे? फॉल इन पोटेन्शियल आहे बरोबर आहे. त्यावेळेस मी ह्याचा 2 ओहमचा 3 ओहमचा 8 ओहमचा विचार केलाय का? केलाय का? मी काय करतोय, माझी डायरेक्शन कशी आहे? अँटी क्लॉकवाईज आहे बरोबर आहे. अँटी क्लॉकवाईज असताना फक्त तुम्ही एवढं लक्षात ठेवा, आता जर तुम्हाला जास्त कन्फ्युजन होत असेल तर लक्षात काय ठेवा, जर अँटी क्लॉकवाईज तुम्ही चाललेले आहात बरोबर आहे, अँटी क्लॉकवाईज तुम्ही बघायचं. अँटी क्लॉकवाईज जर क्लॉक फिरलं तर पहिल्यांदा काय येणार आहे? पॉझिटिव्ह टर्मिनल आणि त्याच्यानंतर काय येणार आहे? निगेटिव्ह टर्मिनल बरोबर आहे का? हे तर कळलंय का सगळ्यांना? हॅलो एव्हरीबडी, आवाज येते का माझा? Yes, sir. हा जर क्लॉक पहिला अँटी क्लॉकवाईज जर क्लॉक फिरलं तर त्यावेळेस पहिल्यांदा कुठलं टर्मिनल येणार आहे? कुठलं टर्मिनल येणार आहे? पॉझिटिव्ह. त्याच्यानंतर कुठलं टर्मिनल येणार आहे? निगेटिव्ह. क्लॉकवाईज फिरल्यावर पहिला निगेटिव्ह येणार ना. अरे मी अँटी क्लॉकवाईज सांगतोय, लक्ष द्या. आय एम टेलिंग अँटी क्लॉकवाईज नॉट क्लॉकवाईज. आय एम टेलिंग अँटी क्लॉकवाईज डायरेक्शन. ओके, जर अँटी क्लॉकवाईज असेल तर पहिलं टर्मिनल कुठलं येणार आहे? निगेटिव्ह. अँटी क्लॉकवाईज रे, अँटी क्लॉकवाईज.
तुम्हाला तुमच्या समोर एक हे अजून करा. काय म्हणतो पॉझिटिव्ह ते? पहिल्यांदा तुमच्या समोर एक घड्याळ आणा डोळ्यासमोर. सगळ्यांनी आणलं का घड्याळ डोळ्यासमोर? आणलं का? आलं का लक्षात? त्याच्यानंतर तिथे एक 12 काटा आहे. सगळ्यांनी लक्षात घ्या. आणला का डोळ्यासमोर? त्याला अँटी क्लॉकवाईज फिरवा त्या वर अँड क्लॉकला. कुठलं टर्मिनल पहिल्यांदा येणार आहे? पॉझिटिव्ह येणार आहे का निगेटिव्ह? पॉझिटिव्ह मग पॉझिटिव्ह टू निगेटिव्ह जातोय. मग काय असणार आहे? हे 2 ओहम 3 ओहम हे 8 ओहम ह्याचा विचार करू नका. ते राहू दे जरा बाजूला. हा फक्त हितलं बघा. पॉझिटिव्ह टू निगेटिव्ह काय येणार आहे? हा पॉझिटिव्ह म्हणजे फॉल इन काय असणार आहे? पोटेन्शियल. फॉल इन पोटेन्शियल म्हणजे त्याची व्हॅल्यू आपण काय घेणार आहे? -10. एव्हरीबडी गॉट इट? व्हॉट यू हॅव टू डू? कळलेलं आहे का Yes, sir. सगळ्यांना? येस सर. त्यामुळं फक्त थोडस मी ज्यावेळेस एक्झाम्पल सॉल्व्ह करत असतो त्यावेळेस काय करा, ते नोटबुक मध्ये काय लिहून घेत जाऊ नका. ज्यावेळेस मी एक्झाम्पल सांगतो त्यावेळेस नोटबुक मध्ये काही लिहू नका. जस्ट यू कॅन कॉन्सन्ट्रेट ऑन दी व्हॉट एव्हर स्लाइड्स वी आर हॅव्हिंग ऑन दॅट पर्टिक्युलर स्लाइड. यू कॅन कॉन्सन्ट्रेट वेदर यू आर गेटिंग इट. आवाज येते का सगळ्यांना? आता हे Yes, तुम्हाला sir. पुढचे एक्झाम्पल सॉल्व्ह केल्यावर तुम्हाला कळेल Yes, की sir. एक्झॅक्टली काय आहे. ओके, नाउ वी विल मूव्ह टुवर्ड नेक्स्ट एक्झाम्पल. जस्ट अ मिनिट. ओके, आता बघा सगळ्यांनी इथं व्यवस्थित लक्ष द्या. कुणी सुद्धा नोटबुक हातामध्ये घेऊ नका. सगळ्यांनी नोटबुक बाजूला ठेवून टाका. सगळ्यांचं लक्ष आहे का कॉन्सन्ट्रेटली ह्या फिगर वर लक्ष आहे का सगळ्यांचं? Yes, Whether you sir. are having. Okay, now see. How many loops are there in this particular figure? किती loops आहेत? Two. Means how many current should I want here? किती पाहिजेत माझ्याकडे करंट? किती व्हॅल्यू पाहिजेत करंटच्या? Two. आता त्या करंटच्या व्हॅल्यू काय अज्युम करतोय बघा. पहिली व्हॅल्यू मी अज्युम करतोय I1 आणि दुसरी व्हॅल्यू अज्युम करतोय I2. कळलंय सगळ्यांना? 2 काय Yes. अज्युम केलं? सगळ्यांना कळलंय का 2 करंट? Why assume 2 currents? Why? Because how many loops are there? That many Two. currents should be there. Okay, हा पहिला आपला बेसिक रूल. आता सगळ्यात महत्वाचं बघा, मी आता करंटची डायरेक्शन पहिल्यांदा पहिली लूप कन्सिडर करतोय. कुठली वाली? 8 व्होल्ट व्होल्टेज सोर्स दिसते का सगळ्यांना? 8 व्होल्ट व्होल्टेज सोर्स. Yes. Yes, sir. त्याच्यानंतर 1 ओहम. ओके, त्याच्यानंतर 3 ओहम आणि त्याच्यानंतर परत 8 ओहम. बरोबर आहे? सॉरी 8 व्होल्ट. बरोबर आहे? Yes, sir. बघा मी कशी डायरेक्शन अज्युम करतोय. सियर इकडून लाईक दिस वन. ओके, एव्हरीबडी गॉट इट? सगळ्यांनी. त्याच्यानंतर मी आता असं अज्युम केलंय. बरोबर आहे? बघा इकडं हे आलंय सगळ्यांना लक्षात? Yes, sir. Yes, sir. ओके, हा बरं त्याच्या आधी आपण एक परत त्याच्यानंतर तुम्ही अजून कन्फ्युजन मध्ये जाल. ओके, पहिल्यांदा बघा मी आता डायरेक्शन अज्युम करतोय. मी फक्त ही अशी डायरेक्शन अज्युम केली आणि ही अशी डायरेक्शन अज्युम केली. बरोबर आहे? आणि त्याच्यानंतर लाईक दिस. ह्याला मी सध्या पेंडिंगच ठेवलंय. का पेंडिंग ठेवलंय मी सांगतो तुम्हाला. आता त्याच्यानंतर दुसरी लूप दिसते सगळ्यांना? Yes, दुसरी sir. लूप दिसते सगळ्यांना? आता तिथे बघा मी डायरेक्शन कशी अज्युम करतोय करंटची. मला जशी पाहिजे तशी अज्युम करतोय. दिसली सगळ्यांना? Yes, sir. वेदर यू आर गेटिंग इट? Yes, sir. आलंय का लक्षात सगळ्यांना? आता Yes. हा 3 ओहमची जी ब्रांच आहे कुठली? B2E. बरोबर आहे? बरोबर आहे? ती काय आहे? दोन्ही लूप मध्ये कॉमन आहे. म्हणजे पहिल्या पण लूप मध्ये कॉमन आहे आणि दुसऱ्या पण लूप मध्ये ती काय आहे? कॉमन आहे. हे क्लिअर आहे सगळ्यांना? Yes. 3 ओहमची जी ब्रांच आहे ती पहिल्या पण लूप मध्ये कॉमन आहे आणि दुसऱ्या पण लूप मध्ये कॉमन आहे. ओके, तर आता मला काय करायचं आहे? तिथली डायरेक्शन ठरवायची आहे. बरोबर आहे? ओके, हा आता तुम्ही काय करू शकता? तिथली डायरेक्शन तुम्हाला जशी पाहिजे तशी ठरवा. ओके, बघा आता मी कशी ठरवली आहे. लाईक इन दिस डिरेक्शन. आलंय लक्षात सगळ्यांना? ओके, Yes. कळलेलं आहे का? इथपर्यंत सगळे क्लिअर आहेत का? ओके, म्हणजे हा माझा करंट कुठला आहे? व्हॉट इज दिस करंट?
दिस करंट इज I1 I1. बरोबर आहे. हा करंट कुठला आहे I1 I1. बरोबर आहे. हा करंट कुठला आहे खालचा, हा वाला कुठला आहे I1. I1 बरोबर आहे. Yes sir. हा वाला बघा आता इकडच्या राईट हँड साइड वाला हा कुठला आहे I2. I2. I2 हा कुठला आहे I2. I2 त्याच्यानंतर हा कुठला आहे I2. I2 आता सगळ्यात मेन टास्क आपला इथं आहे. कुठं आहे आपल्याला काय करायचं आहे हा B2E जो करंट आहे B2E जो करंट फ्लो होतो ह्या ब्रांच मधनं ह्याची व्हॅल्यू आपल्याला काढायची आहे. बरोबर आहे. हे क्लिअर आहे का सगळ्यांना ओके. Yes. इथं मी I1 पण लिहिलं नाही I2 पण लिहिलं नाही का कोणी सांगू शकेल मी 3 ओहमच्या रेजिस्टन्सला I1 पण लिहिलं नाही आणि I2 पण का कोणी सांगू शकेल त्याच्या मागचं रिझन दोघांना common होतं. ऍब्सोल्युटली व्हेरी गुड. तो जो ब्रांच आहे किंवा ती जी ब्रांच आहे 3 ओहमची ती कशामध्ये येते आहे पहिल्या पण लूप मध्ये येते आहे आणि दुसऱ्या पण लूप मध्ये येते आहे. तर आता ह्याची व्हॅल्यू फाइंड आउट करण्यासाठी हा जो पर्टिक्युलर बी पॉइंट दिसतोय का सगळ्यांना बी नोड दिसतोय का सगळ्यांना हा दिसतोय का सगळ्यांना इथं आपल्याला काय करायचं आहे KCL अप्लाय करायचं. KCL म्हणजे काय किर्चॉफ्स करंट लॉ बरोबर आहे. आता आपल्याला किर्चॉफ्स करंट लॉ काय सांगतो म्हणजे रिस्टेटेडचा फायनल इनकमिंग करंट इज इक्वल टू दी आउटगोइंग करंट बरोबर आहे का बरोबर आहे का इनकमिंग करंट इज इक्वल टू आउटगोइंग करंट हे लक्षात आलंय का सगळ्यांना ओके. आता हा जो करंट आहे ह्याची व्हॅल्यू मला माहिती आहे का वेदर आय शुड नो दिस व्हॅल्यू नो. त्यामुळे मी ह्याला काय अज्युम करतोय एक्स अज्युम केलं. काय अज्युम केलं एक्स बरोबर बघा सगळ्यांनी. आता मला ह्या नोडला किर्चॉफ्स लॉ अप्लाय करायचे आहेत. ह्या नोडला आता इनकमिंग करंट्स कोणते कोणते आहेत कोण सांगू शकतंय इनकमिंग I1. करंट I1. I1 इज आउटगोइंग करंट्स सॉरी अजून कुठला इनकमिंग करंट आहे का त्या पर्टिक्युलर नोड कडे जाणारा नाही No sir. इज इक्वल टू आउटगोइंग करंट कोणते कोणते आहेत इथं I2 आणि एक्स. एक्स म्हणजे काय त्याची फक्त व्हॅल्यू मी अज्युम केली आहे तुम्ही त्याला एक्स अँपियर पण म्हणू शकता काय प्रॉब्लेम नाही. म्हणजे काय हा इनकमिंग करंट इज इक्वल टू आउटगोइंग करंट बरोबर आहे का. मग इथं आउटगोइंग करंट कोणते कोणते आहेत I2 I2 आणि X. हा काय येणार आहे प्लस एक्स. X. हे कळलंय का सगळ्यांना I1 इज Yes, इक्वल टू sir. I2 प्लस एक्स कसं आलं कळलं का सगळ्यांना Yes sir. गॉट इट एव्हरीवन. नाव आपल्याला कशाची व्हॅल्यू पाहिजे आता हा मग ह्या इक्वेशन वरून एक्स ची व्हॅल्यू काय येते कोण सांगू शकतंय काय येते करेक्ट ह्याची व्हॅल्यू काय येते I1 मायनस I2. कळलेलं आहे का सगळ्यांना ही व्हॅल्यू मी कशी फाइंड आउट केली बरोबर आहे. Yes. आता तुम्ही ही फाइंड आउट केलेली व्हॅल्यू करेक्ट आहे का नाही हे तुम्ही कसं चेक करणार कसं चेक करू शकताय हा जो ई पॉइंट दिसतोय का तुम्हाला ई पॉइंट Yes. ई पॉइंट इथं अजून एकदा KCL अप्लाय करायचा. काय करायचं इथं अजून एकदा KCL अप्लाय करायचा. आता मला सांगा इथं इनकमिंग करंट कोणते कोणते आहेत I2 आणि I2 plus X. I2 plus म्हणजे हा एक्स चा जो इनकमिंग करंट तो एक आहे आणि दुसरा कोणता आहे I2 I2. बरोबर आहे का हा म्हणजे काय येणार आहे I1 मायनस I2 बरोबर आहे. हा पहिला करंट कुठला एक्स वाला ब्रॅकेट प्लस I2 आलंय का सगळ्यांना लक्षात इथं ह्या नोड पशी बघा इनकमिंग करंट कोणते कोणते आहेत हा पहिला वाला इनकमिंग करंट तुमचा बरोबर आहे आणि हा दुसरा वाला I2 इनकमिंग करंट करेक्ट आहे कळलंय का सगळ्यांना Yes sir. इज इक्वल टू आउटगोइंग करंट कोणता आहे तुमचा I1 इज इक्वल टू I1. आता इथं मायनस I2 आणि हे प्लस I2 काय होतील एकमेकाला कॅन्सल Cancel. म्हणजे तुमचं फायनल इक्वेशन काय येणार आहे हा I1
इज इक्वल टू I1. आलं का? सॅटिस्फाय झाला का किर्चॉफ्स करंट लॉ? Yes, sir. I1 इज इक्वल टू I1. गॉट इट एव्हरीवन? Yes, sir. सगळ्यांना हे कळलंय का? मधल्या ब्रँचचा जो करंट दिलेला आहे त्याची व्हॅल्यू कशी फाइंड आउट करायची? एव्हरीबडी गॉट इट? कॅन आय प्रोसीड फर्दर? Yes, sir. ओके. येस. आता बघा, मी सगळं इरेज करतो. सगळं इरेज करतो. मी फायनलला तुम्हाला व्यवस्थित लिहून देतो. डोंट वरी. जस्ट आय विल इरेज. ओके. आता बघा, मी प्रॉपर डायरेक्शन अज्युम करतोय. ही कुठला आपला I1 करेक्ट आहे का? ओके. हा कुठला आहे? याची व्हॅल्यू आपण काढली. किती आली आपली व्हॅल्यू? I1 I1 is equal to मायनस I2. बरोबर आहे का? Yes, याची sir. व्हॅल्यू काय आहे? I2. त्याच्यानंतर इथून फ्लो होणारा करंट काय? I2. करेक्ट. -2. काय होणार आहे? I1. I1. बरोबर आहे. सगळ्यांना व्हॅल्यू कळलेल्या आहेत. आता कशा आलेल्या आहेत? एव्हरीबडी गॉट इट? नाव Yes. आता आपल्याला इथं किती लूप आहेत? 2 लूप आहेत. म्हणजे तुमच्याकडे किती इक्वेशन यायला पाहिजेत? 2 सायमल्टेनियस इक्वेशन तुमच्याकडे अपेक्षित आहेत. एव्हरीबडी गॉट इट? येस. ओके. आता मी पहिल्या लूप साठी बघा, पहिला लूप कुठला आहे? ABEF. सगळ्यांना दिसलाय का पहिला लूप? ABEF. येस. मी त्या लूप साठी आता काय करतोय? किर्चॉफ्स व्होल्टेज लॉ अप्लाय करतोय. किर्चॉफ्स व्होल्टेज लॉ अप्लाय करतोय. आणि मी ट्रेसिंगची डायरेक्शन कशी अज्युम केलेली आहे? ती डायरेक्शन कशी आता? क्लॉकवाईज. बरोबर आहे. आता इकडं पहिलं टर्मिनल कुठले येते? पहिलं टर्मिनल कुठले? negative, निगेटिव्ह. दुसरं टर्मिनल कुठले? positive. पॉझिटिव्ह. बरोबर आहे. आलंय का लक्षात सगळ्यांना? Yes. काय येणार आहे Sir. मग? निगेटिव्ह टू पॉझिटिव्ह काय? Positive. राईज इन पोटेन्शियल. काय येणार आहे ते? काय येणार आहे? +8. +8. +8. आता मी डायरेक्ट इथे ह्याच्यात लिहितो पहा इक्वेशन. टेक्स्ट बॉक्स मध्ये लिहितो. सगळ्यांना टेक्स्ट बॉक्स दिसतोय का? खाली सगळ्यांना टेक्स्ट बॉक्स दिसतोय का? Yes. Yes, sir. काय येणार आहे? निगेटिव्ह टू दी पॉझिटिव्ह म्हणजे काय येणार आहे? 8. त्याच्यानंतर आता सगळ्यांनी I1 कडे चला. गेले का सगळे I1 कडे? आता माझी ट्रेसिंगची डायरेक्शन आणि करंटची डायरेक्शन सेम आहे का डिफरंट आहे? Same. क्लॉकवाईज Negative. आणि करंटची डायरेक्शन पण काय? सेम आहे. म्हणजे इथं काय येणार आहे तुमचं आता? -. -I1. सॉरी, -1 into I1. आलंय का सगळ्यांना लक्षात? -1 I1 कळलेलं आहे का सगळ्यांना? Yes. Yes, sir. नाव पुढे चला. 3 कडे चला आता सगळ्यांनी. 3 कडे 3 ओहमचा रेजिस्टन्स. ओके. आता माझी ट्रेसिंगची डायरेक्शन आणि 3 ओहम मधून जो करंट फ्लो होतोय त्याची डायरेक्शन सेम आहे का अपोजिट आहे? सेम. सेम म्हणजे काय येणार आहे? -3I. -1 टू ब्रॅकेट. आता लक्षात घ्या सगळ्यांनी हे ब्रॅकेट मध्ये टाकायचं. -3 इंटू ब्रॅकेट I1 सॉरी I1 -I2. कळलेलं आहे सगळ्यांना? ही स्टेप कळलेली आहे का? -I2. आता पुढे कोणता एलिमेंट आहे का आपल्याकडे? कुठला रेजिस्टर कुठला व्होल्टेज सोर्स आहे का? नाही. म्हणजे पुढे काय येणार आहे? पुढे काय येणार आहे? 0. बरोबर आहे. आता बघा हे इक्वेशन कसं सॉल्व्ह करतोय मी? 8 मायनस I1 बरोबर आहे. पुढं आता ब्रॅकेट सॉल्व्ह करतो मी. -3I1 बरोबर आहे. -3. -3 आणि -I2 काय होणार आहे? +3I2. +3I2 इज इक्वल टू 0.
कळलेलं आहे सगळ्यांना? ओके, आता पुढची स्टेप बघा. 8 Minus- -i1 आणि -3i1 किती होणार? -4i1 -4i1 बरोबर आहे, प्लस 3i2 ऍज इट इज इक्वल टू 0. कळलेलं आहे सगळ्यांना ही स्टेप? yes आता मी काय Yes. करतोय, हे 4i1 ला पॉझिटिव्ह करण्यासाठी त्याला फक्त राईट हँड साइडला शिफ्ट करतोय. म्हणजे बघा काय ते माझं इक्वेशन, 4i1 minus 3i2 इज इक्वल टू minus 8 इक्वल टू 8. -8 नाही येणार कारण मी त्याला तिकडे शिफ्ट नाही केलेलं आहे, फक्त 4i1 आणि 3i2 ला राईट हँड साइडला शिफ्ट केलंय. सगळ्यांना हे इक्वेशन कळलेलं आहे का? 4i1 -3i2 इज इक्वल टू 8. आलं सगळ्यांना लक्षात हे इक्वेशन? हे इक्वेशन कळलेलं आहे का सगळ्यांना? Yes, sir. Yes, sir. 4i1 -3i2 इज इक्वल टू 8. त्याला काय द्या? गिव्ह इट ॲज दिस इज माय इक्वेशन नंबर फर्स्ट. कळलेलं आहे सगळ्यांना? हे माझं इक्वेशन नंबर काय? पहिलं. 4i1 -3i2 इज इक्वल टू 8. आलेलं आहे का सगळ्यांचं? yes आता कॉन्स बघा. हा, ज्यावेळेस मी सांगतो त्यावेळेस थोडस तुमचं हे मोबाईल हे राहू द्या, त्याचा साऊंड ऑफ राहू द्या. ओके, आता पुढचं बघा. आता ही पहिली लूप झाली. आता मी कुठल्या लूप साठी करतोय? आता दुसऱ्या लूप साठी. आता बघा सगळ्यांनी, हा लक्ष द्या सगळ्यांनी इकडं. माझी दुसऱ्या लूपची पण डायरेक्शन मी कशी अज्युम केली आहे? सॉरी, दुसऱ्या लूपची पण डायरेक्शन मी कशी अज्युम करतोय बघा. कशी आहे ही डायरेक्शन? clockwise क्लॉकवाईज आहे काय? Clockwise. क्लॉकवाईज. क्लॉकवाईज. Clock. कळलं सगळ्यांना? ओके, आता मी सुरुवात ह्या 4 ओहम रेजिस्टन्स पासून करू. चालतंय का सगळ्यांना? Yes. चालतंय Yes. का? ओके, आता बघा दुसऱ्या इक्वेशन साठी मी दुसरा टेक्स्ट बॉक्स घेतो. सगळ्यांनी लक्ष द्या, कॉन्सन्ट्रेटली लक्ष द्या, कारण हेच इक्वेशन महत्वाचं आहे. इक्वेशन नंबर 2. ओके, आता बघा इकडं वरच्या साईडला लिहितो टेक्स्ट बॉक्स. वरच्या साईडला लेफ्ट हँड साईडला अप्पर साईडला दिसते का सगळ्यांना? yes साईज वाढवा की सर. कशाची? Font size. इट इज सी दिस इज दी व्हॉट आय कॅन अनोटेट इट. त्याच्यात साईज बाय डिफॉल्ट राहते. ओके, थोडस झूम करा. माझ्या मते दिसतंय सगळ्यांना, एवढं असं डिफिकल्ट नाहीये दिसायला. ओके, हा आपण केव्हीएल अप्लाय करायला सुरुवात करायची. पहिल्यांदा बघा 4 ओहम रेजिस्टन्स, डायरेक्शन, करंटची डायरेक्शन आणि आपण ज्या लूप ट्रेस करतोय त्याची डायरेक्शन काय आहे? सेम आहे का डिफरंट आहे? बघा, हा करंट कुठल्या डायरेक्शननी जातोय? बघा इथं, इथं सगळ्यांनी लक्ष द्या. करंट इकडं जातोय, बरोबर आहे, आणि Yes. आपली डायरेक्शन पण कुठली आहे? सेम, क्लॉकवाईज डायरेक्शन, बरोबर आहे. म्हणजे इथं काय येणार आहे? हा, काय कोण सांगते? -4. करेक्ट, -4i2 बरोबर आहे. हे कळलंय का सगळ्यांना? -4i2 कळलेलं आहे का Yes, sir. सगळ्यांना? त्याच्यानंतर Yes, sir. आता सगळ्यांनी या सोर्स पाशी, सोर्सचं पहिलं टर्मिनल कुठले येते? पॉझिटिव्ह. Positive. दुसरं टर्मिनल कुठले येते? Negative. निगेटिव्ह. पॉझिटिव्ह टू द निगेटिव्ह म्हणजे काय असते? Voltage potential. वेदर राईज ऑर फॉल. Fall. Fall. राईज आहे का फॉल आहे रे? पॉझिटिव्ह टू Fall. निगेटिव्ह काय? Fall. Fall. Negative. Fall. म्हणजे त्याचं साईन काय येणार आहे? Negative. -7. म्हणजे काय येणार आहे? -7. आले लक्षात सगळ्यांना? ओके, आता पुढे चला. आता इथं कुठला दुसरा रेजिस्टन्स आहे का? नाही. आता या 3 ओहम रेजिस्टन्स पाशी आले का सगळेजण? 3 ओहम रेजिस्टन्स पाशी. yes आता आपल्या करंटची डायरेक्शन कशी आहे? हा, करंट कुठून कुठं फ्लो होते? फ्रॉम टॉप टू दी बॉटम, बरोबर आहे का? बी टू ई कडे चाललाय करंट, दिसते का सगळ्यांना? आणि आपली जायची डायरेक्शन कशी आहे? आपण कसं चाललोय? बॉटम टू दी Opposite. बॉटम टू दी टॉप, बरोबर आहे. म्हणजे इथे काय येणार आहे आता कोण सांगतंय?
प्लस पॉझिटिव्ह. करेक्ट. 3 into जर I1 आपण minus I2. आपल्या करंट ज्या डायरेक्शननी चालला आहे आणि आपण जर त्याच्या अपोजिट डायरेक्शननी चाललो असू तर तिथं काय येणार आहे? पॉझिटिव्ह. बरोबर आहे का? तर इथं काय येणार आहे? कोण सांगते मला? 3I प्लस 3 प्लस 3 3 into I1 minus I2. into I1 minus इंटू I2. ब्रॅकेट द्यायला विसरू नका. I1 मायनस मायनस I2. I2 ब्रॅकेट कंप्लीट इज इक्वल टू 0. 0. बरोबर आहे का? आता हे सगळ्यांनी सॉल्व करा. काय येणार आहे? -4I2 ॲज इट इज. बरोबर आहे? -7 ॲज इट इज प्लस 3I1 minus 3I2 मायनस 3I2 is equal to इज 0. इक्वल टू 0. कळलंय सगळ्यांना? हा, आता इथं I1 च्या किती टर्म्स आहेत? हा, एकच टर्म आहे I1 ची. बरोबर आहे का? कुठली आहे? 3I1. तर बघा काय येणार आहे? 3I1. त्याच्यानंतर I2 च्या किती टर्म आहेत? -7I2. minus 7 I2. -4I2 मायनस 3I2 किती येणार आहे? Minus -7I2 इज इक्वल टू, मी हा जो -7 आहे तो फक्त काय करतोय? राईट हँड साइडला शिफ्ट करतोय. म्हणजे तिथं काय येतंय? +7. सगळ्यांना लक्षात आलंय? Yes, हे sir. इक्वेशन नंबर काय? 2. आले का सगळ्यांना लक्षात? आता बघा मी परत पहिल्यापासून व्यवस्थित इक्वेशन लिहितो. बघा दोन्ही इक्वेशन मी तुम्हाला परत लिहून दाखवतो इथं. आय एम रायटिंग दिस इक्वेशन अगेन. बघा पहिलं इक्वेशन काय आलं आपलं? 4I1 मायनस 3I2 इज इक्वल टू 8. हे इक्वेशन आहे का पहिलं आपलं? आहे का? सेकंड Yes, इक्वेशन काय आलेलं आहे? 3I1 मायनस 7I2 इज इक्वल टू काय आलेलं आहे? 7. 7. हे इक्वेशन 2 आलेले आहेत का सगळ्यांचे? Yes. आता तुम्ही हे इक्वेशन कसे सॉल्व करणार? किती इक्वेशन आले तुमच्याकडे? 2 इक्वेशन आले. बरोबर आहे? yes. लूप किती आहेत तुमच्याकडे? 2. 2 लूप, 2 इक्वेशन, 2 अननोन. सॉल्व करू शकताय हे? Yes. Yes, sir. डायरेक्ट कॅल्सी घ्या. घेतला का? सगळ्यांना कॅल्सीवर येते ना सायमल्टेनियस इक्वेशन सॉल्व करता? हा, हॅलो एव्हरीवन. हॅलो. नाही येत सर. सांगितलं नाही सर अजून. Nobody knows how to solve the simultaneous equation on calci? No, sir. No sir. No, sir. Okay. So tomorrow what I will do? I will how I can send you now that how video I made. Okay. उद्याच्याला लेक्चरच्या किंवा सोमवारच्या लेक्चरला मी काय करेल? एखादा व्हिडिओ तयार करेल. हाऊ टू सॉल्व दी पर्टिक्युलर इक्वेशन ऑन दॅट कॅल्सी. ओके. मग तुम्ही आता कसं सॉल्व करता हे इक्वेशन? कसं सॉल्व करताय? कुणी सॉल्व केलंय का? सायमल्टेनियस इक्वेशन सॉल्व करू शकताय का? बघा तुम्ही सॉल्व करा हे सायमल्टेनियस इक्वेशन. मला I1 ची व्हॅल्यू काय ते सांगा आणि I2 ची व्हॅल्यू काय ते सांगा. -0.21. कुणी सॉल्व केलंय इक्वेशन? कुणी केलंय सॉल्व? हॅलो. 27 Columbus. हा, तुम्ही कसं सॉल्व केलंय? सर एलिमिनेशन मेथडने. हा, त्यात व्हॅल्यू काढली का? I1 ची व्हॅल्यू I1 मध्ये टाकली का? तसं केलंय का? हा, I2 ची व्हॅल्यू आली सर. अजून I1 ची नाही काढली. हा, बरं I2 ची व्हॅल्यू किती ते सांगा. I2 ची व्हॅल्यू -0.21. -0.21. आता I1 ची काढा.
whether someone student is there from your class, Hemant Mane. Whether someone student is there from your class, Hemant Mane. किती ते I1 ची व्हॅल्यू कुणी काढली आहे का? मला हे माहित नसतं तर. सर 1.84. 1.84. मोठ्याने सांगा जरा. 1 पॉइंट मला ऐकू येईल. 1.84 बरोबर आहे. ओके, आता ही I1 ची व्हॅल्यू आली आणि I2 ची व्हॅल्यू आली, बरोबर आहे. आता इथं I2 ची व्हॅल्यू निगेटिव्ह आली आहे, याचं मिनिंग काय? I2 ची व्हॅल्यू इथं निगेटिव्ह आली आहे, याचं मिनिंग काय? डायरेक्शन अजून केलेली रॉंग. करेक्ट. आपण जी दिसतंय का सगळ्यांना? वेदर माय व्हॉइस इज ऑडिबल? येस. येस सर. व्हॉट डज इट मीन? याचं मिनिंग काय आहे? जी तुम्ही काय डायरेक्शन अज्युम केली होती ती डायरेक्शन काय आहे? चुकीची आहे, बरोबर आहे. म्हणजे करेक्ट डायरेक्शन त्यांनी तुम्हाला विचारलेली नाही. तुम्हाला फक्त काय करायचं आहे, ते मायनसचं फक्त त्याला काय करायचं आहे, पॉझिटिव्ह करायचं आणि आन्सर लिहायचं, दॅट्स इट. ओके, किंवा तुम्ही ब्रॅकेट मध्ये काय लिहू शकता? ब्रॅकेट मध्ये काय लिहू शकता? द डायरेक्शन ऑफ I2 assumed is रॉंग. म्हणजे ज्या डायरेक्शन न जात होता त्याच्या काय जाणार आहे, तो अपोजिट डायरेक्शनला जाणार आहे. कळलेलं आहे का सगळ्यांना? येस सर. ओके, आता सगळ्यांनी मी इथं आता एकदम व्यवस्थित करंट्स वगैरे मार्क करून देतो तुम्हाला. त्याच्यानंतर त्याची इक्वेशन पण व्यवस्थितरित्या लिहून देतो. सगळ्यांनी फक्त नोटबुक मध्ये एकदम व्यवस्थित लिहून घ्यायचं आहे. कळलेलं आहे सगळ्यांना? ओके, just I will mark. Okay, this is my current I1, this is another current, this is another current. Okay, this is my current I2, this is again I2, this is again I2, here is also I1. ओके, ह्या करंटची व्हॅल्यू काय येते? I1 मायनस I2. ओके, सगळ्यांनी ही फिगर ड्रॉ केली का? फिगर ड्रॉ करून घ्या सगळ्यांनी. फर्स्ट ऑफ ऑल ड्रॉ दी फिगर. ड्रॉ केली? ड्रॉ केली का सगळ्यांनी? येस सर. आता त्याच्या खाली लिहा, सगळ्यांनी लिहा, खाली लिहा. अप्लाय KCL at point B. Apply KCL at point B. ओके, म्हणजे तुम्हाला मी काय सांगतोय, I1 मायनस I2 ही व्हॅल्यू कशी आली ते मी तुम्हाला काय करतोय, लिहून देतोय. ओके, लिहा. अप्लाय केल्यावर काय येणार आहे? इनकमिंग करंट. सगळ्यांनी लिहा. इनकमिंग करंट कोणते कोणते आहेत? I1, आउट गोईंग करंट्स I2 प्लस त्याची आपण व्हॅल्यू काय अज्युम केली होती? X, बरोबर आहे. तर X ची व्हॅल्यू काय येते? व्हॉट विल बी द व्हॅल्यू ऑफ X? व्हॅल्यू ऑफ X इज I1 मायनस I2.
I1 minus I2. काढली सगळ्यांनी व्हॅल्यू I1 minus I2. 1.9475. हा ते व्हॅल्यू काढू नका. I1 minus I2 काढू नका. मी फक्त I1 minus I2 3 ओहमच्या रेजिस्टन्स मधून जाणारा करंट हा I1 minus I2 कसा येतोय हे मी तुम्हाला लिहून देतोय. कळलंय का सगळ्यांना I1 minus I2 कसं आलं? Yes, sir. ओके. त्याच्या खाली आता आपण कुठल्या डायरेक्शननी ट्रेसिंग करणार आहे ती डायरेक्शन सगळ्यांनी पहिल्या लूप मध्ये पण ड्रॉ करून घ्या आणि दुसऱ्या लूप मध्ये पण ड्रॉ करून घ्या. क्लॉकवाईज. बरोबर आहे. ड्रॉ केली सगळ्यांनी? केली सगळ्यांनी? Can we proceed further? Yes, sir. Just a minute. Yes. Okay, I will erase this one. Okay, so that I am able to write here. Okay, now see. बघा लेफ्ट हँड साइडला टॉपला सगळ्यांना दिसते का? आता पहिल्या ह्याच्यासाठी मी इक्वेशन लिहितोय. ओके, काय येणार आहे? 8 minus I1 minus 3 into bracket I1 minus I2 bracket complete is equal to 0. बघा त्याच्या पुढची स्टेप 8 minus I1 minus 3 I1 plus 3 I2 is equal to 0. ओके, त्याच्या पुढची स्टेप 8 minus 4 I1 plus 3 I2 is equal to 0. नेक्स्ट स्टेप बघा 4 I1 minus 3 I2 is equal to 8. This is as the equation number 1. लिहिलं सगळ्यांनी? लिहून घ्या. लेफ्ट हँड साइडला लेफ्ट हँड साइडला टॉप मोस्ट कॉर्नरला दिले बघा मी. लिहिलं सगळ्यांनी? Yes, sir. Can I move for the next equation? Yes, sir. Yes. आता बघा पुढची लूप BCDE ह्याच्यासाठी मी इक्वेशन लिहितोय. ओके, बघा इक्वेशन काय आहे? -4 into I2 बरोबर आहे -7. ओके, then plus 3 into bracket I1 minus I2 bracket complete is equal to 0. Okay, next step -4 I2 minus 7 plus 3 I1 minus 3 I2 is equal to 0. Okay, next step बघा 3 I1
minus 7i2 minus 7 is equal to 0. आणि त्याच्या पुढची स्टेप बघा आता 3i1 minus just a minute. I had a call from minus 7i2 is equal to 7. This is my equation number 2. सगळ्यांना कळले का इक्वेशन? Yes. लिहून घेतलं सगळ्यांनी इक्वेशन? येस त्याच्या खाली लिहा बाय सॉल्विंग इक्वेशन 1 and 2 by solving equation 1 and 2 लिहिलं त्याच्या खाली लिहा. मगाशी कुणी सांगितलं होतं व्हॅल्यू काय आली होती? i1 ची व्हॅल्यू किती ते कुणीतरी काढली होती. i1 इज इक्वल टू किती ते व्हॅल्यू कोण सांगते? मगाशी काढली होती -0.21. मायनस 0.21. I2 ची येते सर ती. किती ते किती ते I2 ची येते. i2 ची येते का? हा. ऍक्च्युली आता बघा तुम्ही जर हे कॅल्सी मध्ये जर इक्वेशन सॉल्व्ह केलं ना तर तुम्हाला जी पहिली व्हॅल्यू भेटेल तर ती पहिली व्हॅल्यू i1 ची असणार आहे आणि जे दुसऱ्यांदा भेटेल ती i2 ची असणार आहे. मग आता काय म्हणतो तुम्ही थोडस मला हे करा कोऑपरेट करा कारण मला माहित नव्हतं की तुम्हाला सायमल्टेनियस इक्वेशन कॅल्सीवर सॉल्व्ह करायला शिकवलं नाही. जर मला हे माहित असतं तर मी कॅल्सीवर ऑलरेडी तुम्हाला सांगितलं असतं कसं सॉल्व्ह करायचं. आता त्याची केअर मी पुढच्या लेक्चरला घेईल. पण आता तुम्हीच मला व्यवस्थितरित्या सांगा i1 ची व्हॅल्यू काय येते आणि i2 ची व्हॅल्यू काय येते? सॉरी सर, I2 चीच आहे ती व्हॅल्यू. I2 ची व्हॅल्यू 0.1 थांबा थांबा एकानी सांगा i1 ची व्हॅल्यू किती आहे? 2.1575. 2. नाही 1.848. 1.848. 1.848. सर 1.82. 1.82 842. बर 842 एम्पियर. आणि i2 ची व्हॅल्यू काय येते? -0.210. -0.21 एम्पियर. 05. हा एवढी येते का सगळ्यांची व्हॅल्यू? Yes, sir. i1 is equal to 1.842 ampere and i2 is equal to -0.21 ampere. लिहिलं सगळ्यांनी? लिहिलं सगळ्यांनी? इथपर्यंत आले सगळे? येस हा आता आपला i2 ची व्हॅल्यू जिथं -0.21 एम्पियर आली आहे बरोबर आहे का? त्याच्या पुढे ब्रॅकेट मध्ये लिहा the direction of current is opposite. The direction of a current is opposite. Bracket complete. Completed? Yes, sir. आता सगळ्यांनी लक्षात घ्या ह्यात स्किल काय लक्षात सांगतो तुम्हाला. थोडं जरी पॉझिटिव्ह निगेटिव्हची जर तुमच्याकडून कॅल्क्युलेशन मध्ये मिस्टेक झाली तर तुमचं आन्सर चुकणार आहे. कितीही बरोबर येऊ द्या. इक्वेशन नंबर 1 मध्ये चुकून -4i1 + 3i2 झालं आणि इक्वेशन नंबर 2 करेक्ट असेल
no use of that equation, your answer will be 101% wrong. कळलेलं का सगळ्यांना? ओके, त्याच्यासाठी मी तुम्हाला विचारत होतो की तुम्हाला कॅल्सी मध्ये सायमल्टेनियस इक्वेशन सॉल्व्ह करता येत आहेत का? बरं, सगळ्यांकडे कॅल्सी तर आहे का? Okay, so what I have to do tomorrow, when next lecture will know, in next lecture I will take my own calci and I will just say you how to press button simultaneously. You have to press that button. Okay, त्यामुळं whenever you are coming for Monday lecture, that time you can bring calci, everybody, and then I will tell you how to solve the simultaneous equation on the calci. Got it everyone? Yes sir. Whether this example clear to you, everybody has written this example very well? सगळ्यांनी व्यवस्थितरित्या लिहून घेतलेलं आहे का? Yes sir. Yes sir. कुठं काय म्हणतो त्याला, असं कुठं तर खाली थोडस पान राहिलेलं आहे आणि तिथं गिचमिड काला करून असं लिहू नका. एक जर सेपरेट पेज जाऊ द्या गेलं तर त्याच्यासाठी. ओके, पण व्यवस्थित लिहून घ्या. नाहीतर काय काय जणांना सगळ्या 2 ओळी राहिलेत त्या खाली 2-3 ओळीमध्ये उगं लिहून घ्यायचं. तसं करू नका. सेपरेट पेज गेले तर जाऊ द्या, व्यवस्थित तिथल्या लिहून घ्या. कळलेलं का सगळ्यांना? Yes sir. ओके, हा, पण आता तुमच्याकडे स्किल हे तुम्हाला पाहिजे. लक्षात घ्या, तुम्ही किती फास्ट इक्वेशन काढताय आणि कसं ते करेक्टली सॉल्व्ह करताय त्याच्यावरून तुम्हाला काय मिळणार आहे, यू विल गेट दी आन्सर. कळलेलं आहे का सगळ्यांना? हे वाटताना एक्झाम्पल खूप सोपी वाटतायत कारण हे 2 लूपचं एक्झाम्पल आहे. ओके, ह्यात काय काय ऍडिशन काय होऊ शकतं, ह्यात अजून रेजिस्टन्स ते वाढवू शकतात किंवा एखादा व्होल्टेज सोर्स ते वाढवू शकतात. तसं पण आपल्याला एखादा एक्झाम्पल आला तर माहित पाहिजे कसं सॉल्व्ह करायचं. ओके, पण यात स्किल कुठं आहे, यात स्किल आहे ते तुम्हाला काय स्किल वापरायचं ह्याच्यामध्ये तुम्हाला काय करायचं आहे, कॅल्क्युलेशन तुमचं करेक्ट पाहिजे. थोडी सुद्धा मायनस प्लस ची मिस्टेक झाली नाही पाहिजे. त्याच्यासाठी मी म्हणतोय, काय काय जणांना काय सवय असती, -3i1 - i2 ब्रॅकेट मध्ये साइन चेंज जर झालं नाही तरी तुमचा आन्सर काय येणार आहे, रॉंग येणार आहे. कळलंय सगळ्यांना? फक्त केअर काय घ्यायची तुम्हाला सांगतो, मायनस आणि ब्रॅकेट मध्ये जर मायनस असेल, मायनस मायनस प्लस कुठं होतं, ब्रॅकेट मध्ये गेल्यावर मायनस कसं होतं, दॅट इज दी मॅथमॅटिकल चेंज. ह्या मॅथमॅटिकल गोष्टी आहेत त्या तुम्हाला जमल्याच पाहिजेत. ब्रॅकेट कसा सॉल्व्ह करायचा, ब्रॅकेट मध्ये कसं मल्टिप्लाय करायचं आतमध्ये, त्या गोष्टी काय म्हणतो त्याला, आता तुम्ही एवढं डिफिकल्ट मॅथमॅटिक्स शिकला तर हे तर त्याच्यापेक्षा एकदम बेसिक लेवलचं मॅथमॅटिक्स आहे. बरोबर आहे? ओके, सो गॉट इट एव्हरीवन? Yes sir. Just a minute. I will take your attendance. I got where mouse has been.